नमस्कार बालमित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा एखाद्या बागेत जातो तेव्हा तिथे फुले विखुरलेली नसतात, तर ती एका रांगेत लावलेली असतात. अगदी तसेच मराठी भाषेत हजारो शब्द आहेत. जर आपल्याला एखादा शब्द पटकन शोधायचा असेल तर तो एका विशिष्ट क्रमाने लावलेला असावा लागतो. यालाच आपण शब्दकोश किंवा डिक्शनरी म्हणतो. आज आपण स्कॉलरशिप परीक्षेतील हक्काचे गुण मिळवून देणारा घटक शिकणार आहोत, तो म्हणजे शब्दकोशाप्रमाणे शब्दांचा क्रम लावणे. मराठीतील वर्णमालेनुसार शब्दक्रम लावताना सर्वप्रथम मराठी वर्णमाला लक्षात ठेवावी. मराठीत मुळाक्षरे अ ते न्य या अक्षरक्रमाने आहेत. मुळाक्षरांचा अनुक्रम लक्षात घ्यावा लागतो. वर्णानुक्रमे मांडणी करताना मुळाक्षराचा अनुक्रम लक्षात ठेवावा. नियम स्वरांचा क्रम अ, आ, इ, उ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ याप्रमाणे असतो. स्वर अ ते ओ पर्यंत आहेत. स्वरादी अम ते आ दोनच आहेत आणि व्यंजने क ते न्य पर्यंत आहेत. वर्णानुक्रम लावत असताना व्यंजनांचा आपल्याला क्रम कसा आहे ते माहिती असलं पाहिजे. क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ यासाठी क, च, ट, त, प लक्षात ठेवा. म्हणजे सुरुवातीचे एक एक अक्षर क, च, ट, त, प. नियम दुसरा, बाराखडीचा नियम म्हणजेच काना मात्रा कसं आहे ते लक्षात ठेवायचं. जर शब्दाचे पहिले अक्षर सारखे असेल तर आपण बाराखडीचा क्रम लावतो किंवा पाहतो. म्हणजेच उदाहरणार्थ कप, कान, किल्ला, कीड, कुमुद. इथं काय दिले, सगळीकडं क दिले म्हणून क, का, की, कु असं पाहिलंय. नियम तिसरा, अनुस्वार आणि जोडाक्षरे. अनुस्वार आणि जोडाक्षर लक्षात ठेवायचं. अनुस्वार म्हणजेच हे साध्या अक्षराच्या नंतर पण क्रमाने येते. नंतर पण क्रमाने
जोडाक्षरे ही त्या व्यंजनांच्या शेवटी येतात. जोडाक्षरे ही त्या व्यंजनांच्या उदाहरणार्थ गवत, अननस, घर आणि बदक. आपण एक उदाहरण पाहूया कसं शब्दकोशाप्रमाणे कसं लावायचं ते. तर वर्णमालेनुसार सर्वात आधी कोणता स्वर येतो तर अ, म्हणून अननस. त्यानंतर व्यंजनामध्ये म्हणजे अननस हे काय तर 14 खडीतलं एक अक्षर आहे ना, त्याच्यामुळं अ अगोदर घेतलं पण अननस. नंतर काय येते तर व्यंजनात क ख ग म्हणून इथं काय लिहिलं तर गवत, म्हणून गवत हे दुसऱ्या नंबरवर आले. परत त्यानंतर व्यंजनात काय येतं तर क ख ग घ म्हणून घर. नंतर च शेवटी सगळ्यात इतर शब्द नाहीत म्हणून डायरेक्ट आपण इथं बदक घेणार आहोत. म्हणजे 1 नंबरला अननस, 2 नंबरला गवत, 3 नंबरला घर आणि 4 नंबरला बदक. काही प्रश्न पाहूयात. प्रश्न पहिला, मने सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम लावा. शब्द काय मगर, मासा, मुलगा आणि मृग. तर इथं सगळे शब्द मच आहेत म्हणून आपण आता इथं 12 खडीचा क्रम लावला. म पहिल्यांदा काय तर म म्हणजे मगर. परत मा काना मासा. म मा मी मू मुलगा. आणि मृ उकार आहे ना म्हणून मृग आहे. असंच क्रम लागलेला आहे. ठीक आहे. उदाहरण दुसरे, खालील फळांच्या नावाचा शब्दकोशाप्रमाणे क्रम कोणता. शब्द काय केळी, पेरू, आंबा आणि चिक्कू. तर हे काय सगळे वेगवेगळे व्यंजनं दिले आणि एकच हे काय ह्याच्यातलं 14 खडीतलं अ हा अक्षर आहे. आंबा म्हणजेच काय येणार आहे तर सगळ्यात आधी इथं काय येणार, सर्वात आधी आंबा. नंतर काय येणार आहे तर व्यंजनातले काय बसते क ख ग म्हणजेच केळी व्यंजनातलं. त्यानंतर क ख ग च म्हणजे चिक्कू येते. आणि सगळ्यात शेवटी पेरू म्हणजेच पहिल्यांदा आंबा, दुसरा केळी, तिसऱ्या नंबरला चिक्कू आणि 4 नंबरला पेरू. असा क्रम होतो म्हणजे आंबा, केळी, चिक्कू, पेरू. प्रश्न तिसरा, कपाळ, कासव, कंठ, किल्ला शब्दांच्या शब्दकोशाप्रमाणे योग्य क्रम लावा. शब्दकोशात अनुस्वार असलेलं अक्षर कोणतं आहे तर क. कंठ म्हणजे तिथं काय येणार आहे पहिल्यांदा अक्षर हे क येणार आहे. कंठ मधला शब्द पहिला येणार कंठ. नंतर क कपाळ, नंतर कासव आणि नंतर वेलांटी किल्ला. याप्रमाणे म्हणजे पहिल्या नंबरला कंठ, 2 कपाळ, 3 कासव, 4 किल्ला. म्हणजे शब्दकोशात काय अनुस्वार असलेलं पहिलं अक्षर घेतलं आपण कंठ. नंतर हे साध्या अक्षराच्या अगोदर येते म्हणून नंतर त्याच्यानंतर काय येणार क येणार, नंतर का, नंतर की आले. असा क्रम झाला कन क का की असं. प्रश्न चौथा, खालील शब्दांचा शब्दकोशाप्रमाणे क्रम कसा असेल. मृग, मोर, मासा, मयूर. इथं या ठिकाणी सगळे मचे शब्द दिले त्यामुळं सर्वात साधा शब्द कोणता यातला तर मयूर हा पहिला येतो. नंतर काय येतं मासा. नंतर काय येते काय बरं मयूर, मासा, उकार येतो मृग म्हणून मृग हा तिसऱ्या क्रमांकाला येतो. नंतर मोर म्हणजेच 1 मयूर, 2 मासा, 3 मृग आणि 4 मोर. तर विद्यार्थी मित्रांनो, शब्दकोशाचा क्रम लावणे म्हणजे केवळ अक्षरांच्या रांगा लावणे नव्हे तर ती एक शिस्त आहे. परीक्षेत जेव्हा असा प्रश्न येईल तेव्हा डोळ्यासमोर फक्त अ ते ज्ञ ही वर्णमाला आणा म्हणजे तुमचे उत्तर कधीच चुकणार नाही. तुम्हाला हा घटक समजला असेलच. अशा सोप्या पद्धतीने मराठी व्याकरण शिकण्यासाठी पाहत राहा शब्दवेल मराठी क्लासेस. सराव करत राहा. यशस्वी व्हा.